नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचा जो टाइप आहे एक्झाम्पल ऑन वॉर्म गिअर पुली ब्लॉक. बघा याच्या अगोदर आपण वॉर्म अँड वॉर्म व्हील बघितला. आपल्याकडे जो आजचा जो टाइप आहे तो आहे वॉर्म गिअर पुली ब्लॉक. लक्षात ठेवायचा फॉर्म्युला व्हेलॉसिटी रेशोचा 2 × r × t अपॉन स्मॉल r आहे. बघा तुम्हाला r बघायला गेला तर r म्हणजे आपल्याकडे कोण असतो, रेडियस एफर्ट ऑफ व्हील. बघा r म्हणजे कोण आहे, हा रेडियस एफर्ट ऑफ व्हील. टी म्हणजे हा नंबर ऑफ टीथ असतो आणि जो खालचा तुम्हाला जो दिलेला आहे तो एफर्टचा आपल्याकडे तो रेडियस आहे. लक्षात ठेवा, जर समजा तुम्हाला इथं रेडियसचा समजा नसेल तर तुम्हाला इथं खालच्या फॉर्म्युलेत बघा तुम्हाला इथे एल दिसतोय. या एल चा अर्थ असा असतो की लेंथ ऑफ हँडल. इथे लक्षात घ्या 2 × l × t अपॉन स्मॉल r. तर बघा गिवन डाटा, द सिंगल थ्रेड वॉर्म गिअर पुली ब्लॉक हॅज द फॉलोइंग डिटेल. लेंथ ऑफ हँडल, बघा तुम्हाला इथे लेंथ ऑफ हँडल दिली किती, तो 200 म्हणजे कॅपिटल एल 200 मिलीमीटर. त्यानंतर बघा नंबर ऑफ टीथ ऑन वॉर्म 80 कॅपिटल टी 80 mm. त्यानंतर बघा डायमीटर ऑफ द लोड ड्रम तुम्हाला दिलाय किती, तो 100 म्हणजे स्मॉल डी. आता डायमीटर 100 म्हटल्यावरती त्याची जी रेडियस जी आहे ती निघेल आपल्याकडे 50 मिलीमीटर. त्यानंतर बघा कॅल्क्युलेट द वेलोसिटी रेशो ऑफ द मशीन इज ऑब्झर्व दॅट द एफर्ट ऑफ 50 न्यूटन रिक्वायर्ड द रेज द लोड 7 न्यूटन. बघा एफर्ट, बघा तुम्हाला एक एफर्ट दिलेला आहे. एफर्ट म्हणजे पी 15 न्यूटन आणि लोड तुम्हाला दिलाय 7 किलो न्यूटन म्हणजे 7000 न्यूटन. बघा एवढा गिवन डाटा आपल्याकडे आहे. कॅल्क्युलेट द इफिशियन्सी ऑफ द मशीन. बघा तुम्हाला वेलोसिटी रेशो सुद्धा काढायचा आहे आणि इफिशियन्सी सुद्धा आपल्याला काढायची. लक्षात घ्या, आता लेंथ दिला असल्यामुळे वेलोसिटी रेशोचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, वेलोसिटी रेशो इज इक्वल टू 2 × l × t अपॉन r. बघा 2 × l 200 into t 80 divided by small r बघा 50. तर velocity ratio 2 × 200 into 80 divided by 50. बघा velocity ratio आपल्याकडे 640. बघा त्याच्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे, इफिशियन्सी तुम्हाला काढायला लावली. तर इफिशियन्सी साठी आपल्याला मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस लागणार आहे. तर मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस काढून घ्या. लोड अपॉन एफर्ट, बघा लोड तुमच्याकडे 7000 डिवाइड बाय एफर्ट 15. 7000 डिवाइड बाय 15 466.67. बघा आता हा आपल्याकडे मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस. मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला ma/vr × 100. बघा मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस 466.67 डिवाइड बाय वेलोसिटी रेशो 640 × 100. बघा इफिशियन्सी 466.67 डिवाइड बाय 640 × 100 म्हणजे हा आहे 72.91%. बघा अशा पद्धतीने आपण वॉर्म गिअर पुली ब्लॉकचे वेलोसिटी रेशो काढलाय आणि इफिशियन्सी आपण फाइंड आउट